आणि आता एक सविस्तर बातमी। उपमुख्यमंत्री शिंदेंनी खैरे कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधलाय। तर शिवसेना संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी खैरे कुटुंबियांशी संवाद साधला। याचवेळी एकनाथ शिंदे यांनी खैरे यांच्या कुटुंबियांना सांत्वना सुद्धा दिली। प्लीज सर प्लीज तुम्ही योग्य ती कारवाई करा आणि जे काय याच्यामध्ये असतील त्यांना तुम्ही योग्य प्लीज सर प्लीज। आणि आता बातमी पालघरमधून। पालघरमधील प्रचार सभेत एकनाथ शिंदेंनी आश्वासनांची अक्षरशः खैरात या ठिकाणी लुटवली आहे। डहाणूमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करू, गृहनिर्माण विभागाकडून प्रकल्पांची उभारणी करू असं उपमुख्यमंत्री शिंदे या सभेत म्हणाले। माझ्याकडे इथे चिठ्ठी आली आहे। किनारपट्टी लगत असलेली मच्छीमारांची घरं नियमाकुल करण्याचा एक प्रश्न आहे, तो देखील निर्णय आम्ही घेणार, त्यांना देखील नियमाकुल करणार। युनिफाईड डीसीपीआर जो आहे यूडीसीपीआर आज प्रलंबित आहे, पण मी तुम्हाला शब्द देतो, नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे। हा यूडीसीपीआर मंजूर केल्याशिवाय राहणार नाही हे देखील आपल्याला सांगतो। नगर परिषद नगर विकासकडे आहे। हे झाल्या तुम्हाला हे नगर परिषद भवन जिथून लोकांना न्याय मिळेल ते दिलं जाईल, तिथल्या सगळ्या अडचणी दूर केल्या जातील। मी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केलाय, त्याची सगळे जे काही या भागात डहाणूसाठी जेवढी आवश्यकता आहे इथं देखील चालू करू। सार्वजनिक विभाग आपल्याच मंत्र्याकडे आहे, प्रकाश आंबेडकरकडे आहे, त्याला देखील मी सूचना देतो। हाऊसिंग डिपार्टमेंट पण माझ्याकडे आहे। इथं हाऊसिंगच्या माध्यमातून गृहनिर्माणच्या माध्यमातून जे जे काही प्रकल्प उभे करता येतील तेही आपण केल्याशिवाय राहणार नाही, हाही शब्द मी आपल्याला देतो। जाधव या ठिकाणी पालिकेत आलेले आहेत। मतदार याद्यांमधील घोळाचे पुरावे घेऊन ते महापालिकेत आल्याची माहिती मिळते। मतदार याद्यांमध्ये घोळाचे अनेक पुरावे आतापर्यंत समोर आलेले आहेत। तेच पुरावे घेऊन अविनाश जाधव हे आता पालिकेत आलेत, मात्र अधिकारीच जागेवर नसल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केलाय।